नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे 5:30-6 वाजलेत आणि आम्ही जरा राऊंड मारायला चाललेलो आहे. तर इकडे मयूर आहे, या बाजूला नवीन पाहुणे नाही तर दीपक आहे. याला सुट्टी चालू झाली, याचं काम भारी आहे. आणि इकडे शिप आहे. काय आंबा कुठून आणलास? होतं तिथे आंबे पिकायला लागलेत. किती दिवस सुट्टी आहे मग? 3 तारखेपर्यंत. ओके, 3 तारखेपर्यंत जिंदाबाद. तुमच्याकडे घेतली नाही काय रे? हनुमान मंदिर. चला आपण चालू जरा विहिरीच्या बाजूला, बघूया काय आंबे फणस आहेत काय, घेऊन येऊ. हा आंबा बघ कसा लागलाय. एकटाच बाहेर आलाय. होय. हो ताई, उद्या परवा आईला घेऊन जायचं आहे ना लग्नाला. ते मामाच्या मुलगीचं लग्न. कधी लग्न आहे तर? पुढच्या मंगळवारी 28ला. तर मी ना मगाशी काढून काढली होती. मी म्हणते हा गेला काय तर कोण नाही, ते मग तिकीट नव्हती भेटत. निकेतचा फणस, भरपूर फणस लागलेत. तर निकेतला एक फणस न्यायचा आहे. आता कुठला तो बघूया, चांगलाच एखादा फणस आहे तो काढून घेऊ. पाय लाव रे बाबा. गावाला फणस आहेत ना अशा प्रकारे लागलेत, म्हणजे भरपूरच लागलेत. घडाघडाला 3-3, 4-4 फणस आहेत. चला 2 फणस काढलेले आहेत. आणि हे शिव्या कसा येतोय आता काय हां? लागतंय चौकाशी बाबा. बबन मेन मयूरची पण कसरत आहे. मी एक चप्पल खाली गेली. चढतात रे, उतरताना जरासं पाय लावायला लागतो ना. पाना लावायला फक्त खाली जा. नाही रे, बसला एकदम परफेक्ट बसला. खाली झाड आहे काय कसलं? ऋषिबिया ह्याच्यावर पाहिजे. त्याच्यावर पाहिजे. आता बोल. आता ये. हो, वरचं बघा दांडका. आता बोल. आता येऊ ते. आता आलास रे, आता काय बोलणार आम्ही. चला इथून फणस काढलेलं आहे. काढून देऊ काय? काय घरी काढून. घरे काढून कच्चे? म्हणजे आज रात्री शिजवतो हां आणि घेऊन जातो. मग वजन पण नाही जास्त. हां, ते जमल. तसं नाही, शिजव घेऊन जा, कोलिंबीर टाक, मस्त बनव, सकाळी घेऊन जा. फ्रीज आहे तिकडं? फ्रीज आहे. बरं चला, फणस काढलेले आहेत आणि घरी जाऊन फणस खावे ना रे. कापा आहे, कापा पिकलाय चांगला. बघ पिकाय काय बघ. संख्या पोचला वाटते. पिकाय आंबा होय, काल पडलेला आहे. लचंडी आहे. होय बघ. हा बघा, ॲक्च्युली काल नसेल पडला, आजच पडला आहे. हा बघा मस्त आहे. ओके, चांगला आहे. चांगला आहे, माहिती आहे मला. गोड आहे मस्त. एक सालपट दे बघूया. नवीन म्हणजे इथला पहिलाच ना खातोय. काय सालपट दिलंस रे, कंजूस मारवाडी. मयूरला पण ठेव, मस्त आहे मयूर. घरी आलेलं आहे आणि सूर्यास्त अप्रतिम दिसतोय. हे बघा, सूर्यास्ताची वेळ झाली आहे. 6 वाजलेत, म्हणजे अजून वेळ आहे, अर्धा तास वगैरे आहे. पण क्लायमेट झालं आहे ते भारीच झालं आहे. असं वाटत होतं मगाशी पाऊस वगैरे येईल की काय, पण नाही, मोकळं केलं नाही परत वातावरण. रात्रीचा पडून जातोय पाऊस थोडा थोडा. गडबड आहे. चला आता फणस खाऊन घेऊ, पिकलाय चांगला. सुभारी कापू हाय मारायला लागेल. हां बरोबर मार. ठीक लागू दे, काय नाही. अरे चिक काढायला घे. अगं काय कागद बिगद पाहिजे होता. काय करणार ते, त्याचंच काढ बाजूचं, फणसाचं बाजूचं काढ. असं कापू प्लास्टिक नाही बघ. काय तरी मला एवढे येणार आहे काय. तर आता हे चिक आहे तो चांगला काढून घ्यायचा पहिला आणि मग 4 खंड काढून खाऊया. एवढा चिक नाही काढा. बसूया नाही, बसून खाऊया. आता हे वरचं पाव काढायची, म्हणजे मग घरे काढायला बरे पडतात. चेक कर, अर्धा दे टेस्टिंगला. नाही गोड आहे. हां
काल आम्ही खाल्लेले आहे खाली चांगला आहे. मस्त आहे. काय ते आणलं काढलं ह्याच्यात ते काढतो हवे सुपलीत. येणार आहे नाही काढतो खा सगळं एवढं मिळालं चिकार हात. चारखंडेचं काय होतं आहे चारखंडात मजा येते खायला. बाजूला इकडे सूर्यास्त. सूर्यास्ताची वेळ आम्ही खातोय फणस. चला मंडळी फणस खाऊन झाला आहे आणि संध्याकाळ पण झाली. सूर्यदेव गेले डोंगराच्या पलीकडे. संध्याकाळचं मस्त वातावरण. अशा छान वातावरणात आपण वरतीच बसलो होते फणस खात खात. टेरेसवरती ॲक्च्युली सर्व आजूबाजूचा व्ह्यू घेत घेत काही गोष्टी एन्जॉय करायला धमाल येते. तर चला मंडळी आता हां परवा शुक्रवारी संध्याकाळी. चला आता थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग जरा रात्रीचा काय प्लॅन वगैरे आहे वाटतं. अजून फिक्स नाही झाला तर अचानक होईल बघूया. चला संध्याकाळी फणस वगैरे खाऊन झाला आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे मस्त झाले सर्व. आता रात्रीचा बेत चालला आहे. रात्री जेवल्यानंतरची थोडीफार छोटीशी पार्टी आहे. जेवून आपल्याला घरातूनच जायचं आहे आणि रात्री पायरीकडे आपली पार्टी असणार आहे. चला या बाजूला आहेत तिघजण आलेत. तर चिकन आणलेलं आहे. 2 चमचे टाकू. टाक चिरू नको अजून टाक तर टाक अजून. तिकट आहे का रे हवे आहे तिकट आहे की फक्त कलरला आहे. नाही तिकट आहे कलरला दिसत नाही. घरगुती आहे घरगुती आहे त्यामुळे तिकट आहे तो. गरम मसाला गरम मसाला परत छोटी पडते. गरम मसाला बाजारात जास्त नको. हळद घेऊ बाजारी काय राखू जराशी बाजारी टाक थोडीशी. मीठ घेऊ मीठ एवढेच आहे बारीक मीठ आपल्याकडे बारीक मीठ. हवेदा आपण करायचं ठरवलं पण आता ताट वाटतंय छोटं काय मग ताट मोठं घे. आता राहू दे आता राहू दे. होईल तुला बघ 2 मी सगळं करतो. मीठ बघ बस 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 मीठ बस झाला. सगळी नवीन आहे. सगळं नवीन आहे. आचार्य विचारी आचार्य नवीन आईस्क्रीम हे आपला स्पेशल मसाला. हे 2 मसाले आणले तरी पण बोलो हा चिकन 65 मध्ये कसं थोडंफार सगळंच मीठ बीठ असतं सगळं ना. मीठ नाही टाकूया. उलटा करून काय शूटला टाकायचं पूर्ण टाकू होता. हां 2 असा असतो मसाला पूर्ण 2 पांढरं पण काय पितांबरी नाही चिकन 65 ह्याच्याने भांडी घासून बघ. भांडे दिसायला पितांबरी आहे पितांबरी नाही आहे. चिकन 65 ॲक्च्युली ह्यानेच जी ग्रेव्ही असते ती ॲक्च्युअलमध्ये तयार होते. हा 65 वापरतात पण आम्ही कौल फ्रायला वापरतो. वेगळं काहीतरी पॅटर्नच चांगलं मॅरिनेट करून. दही विसरलो. दही पाहिजे होतं. शिबे काय आठवण नाही केली तुम्हाला. आठवण नाही गेलं तिथे खालचं दुकान बंद बघून मला डोकं फिरलं. हो वर जायला लागला मला. तेव्हा आज मी बाहेर असताना मला वाटलं तुम्ही आला असाल. चला काय काय प्लॅन आहेत ना अचानक बनतात. मग अशी फणस खाल्ला. फणस खाता खाता प्लॅन झाला की कौल फ्राय करूया. तर मग नायरीत गेलो चिकन वगैरे घेऊन आलो आणि आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आता जेवण वगैरे झालं की मग पार्टीला सुरुवात. आज जेवण पण घरी मच्छी आहे. मच्छी खायची आणि मग कौल फ्राय करायला जायचं. गावाला असली की असं अचानक भयानक अशा पार्ट्या होत असतात. आता पुढे पुढे तर सगळी मुलं एकदा गावाला आली कारण लग्न वगैरे बरीच आहेत. तेव्हा काय पार्ट्याच आणि जेवणं ती जेवणं. कारण एक लग्न म्हटलं की 2 ते 3 दिवस गावाला जेवणं असतात. असे आपल्याकडे 5-6 लग्न तरी सध्या आहेत. तर मग तेव्हा काय घरी जेवायला नको. असो चला जेवूया थोड्या वेळात आणि मग जाऊया. चला या मंडळी जेवायला या. इकडे तांदळाची भाकरी आणि ही ताजी मच्छी. चला मस्त जेवण झालेलं आहे. आता थोड्या वेळात सर्व मंडळी येईल आणि त्याच्यानंतर मग जाऊया पायरीकडे कौल फ्राय करायला. धम्माल एकदम असते गावाला. कौल फ्राय म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. शॉर्टकटमध्ये तुम्हाला काही गोष्टी पार्टी करायची असेल तर कौल फ्राय हा मस्त ऑप्शन आणि मस्त गरमागरम खायला धमाल पण येते. तर जेवलेलं तर आहे पण थोडीशी जागा पण ठेवलेली आहे म्हणजे कौल फ्राय खाता येईल. मंडळी गावाकडे जाताना मी बोलत असतो ना नेहमी पायाखाली बघायचं. त्याचं कारण हे आहे. हे बघा
हे जनावर आलं आहे रस्त्यावरती. छोटंसंच आहे पण ती छोटीशीच जनावरं बेकार असतात. हे बघा पळतं आहे कसं. त्यामुळं गावाकडचे चालताय ना जेव्हा सावकाश चालायचं. पुरसं वाटतं. पुरसं आहे. रस्त्यावर आलेलं आहे एकदम. जरा पण आवाज करत नाही. पातेरीतून जातोय तरी आवाज नाही. तर रात्रीच्या पार्ट्या वगैरे आमच्या असतात पण अशी काळजी घेतली जाते की बॅटरी वगैरे प्रॉपर उजेडातून जातो आम्ही. ते बघा ॲक्च्युली पायाकडे पण ना बघत बघत जावं लागतं. पण हाच टायमिंगच आहे विंचू आणि सापांचा. हे खास करून विंचू. साप तर तुम्हाला दिसेल कदाचित, एकदम गुंडाळी करून असेल तर दिसणार नाही तो पण विंचू दिसत नाही. त्यामुळे उजेड पायाकडे चांगला असेल तर मग सगळं दिसतं चांगलं. चला इस्तो पेटले मस्त. हां तेल टाकून दोन्ही बाजूने. कौल पण धुवून वगैरे घेतलेलं आहे, चांगला आता गरम झाला आहे. त्याला छान असं तेल टाकून घ्यायचं. बॉटलमधून तेल आणलेलं आहे आम्ही. तवा बरोबर, तवा नाही कौल बरोबर बसलं आहे. ॲक्च्युली तेल असं नाही या बाजूला थांबलं पाहिजे. एवढं थांबतंय आपलं. हां हे बेस्ट आहे. ते बाजूला आपण तिकडे सरकवू, नाहीतर मग टाकू तरी. इकडे लागत नाही टेस्ट या बाजूस. इकडे मेन लागत पाहिजे. त्या बाजूला लागते कॉर्नरला. एकदा तापला की होय. हां असं ठेवूया आपण. 1 लाख ठेवत जाते लागेल. लागते. जवळजवळ लावली चालेल. पहिल्याच राऊंडला तेल जास्त लागतं, नंतर केवढं तेल नाही लागत. थोडं थोडं तेल लागतं. मला नरम पीस पाहिजे. राहील टाक पूर्ण. पूर्ण टाक. घट्ट लावलेस तरी चालेल. ॲक्च्युली दोन्ही बाजूला 2 दगड्या ठेवल्यात ना तरी तो चांगली लागते. आता ॲक्च्युली आमची पार्टीची चुलच आहे तर मग आम्ही काही जास्त मॉडिफाय करत बसलेलं नाही. डायरेक्टलीच कौल बसवलेला आहे. या बाजूला इकडे मयूर आहे. शिब्या. तिकडे संख्या. 4 जणच आहे आजच्या पार्टीमध्ये. खास पार्टी. अचानक आणि भयानक. फणस खाता खाता अचानक ठरलेली पार्टी. लागते ना. हां या बाजून टाक थोडंसं. लाईट टाक. गरज नाही तेवढी. एखादे पडल्यावर भारी मग. हां बस तिकडे साईडला. इकडे कॉर्नर टाक. त्या तिकडे जायला आपोआप. हां चला पहिला स्लॉट होतो आहे तयार. मस्त एकदम. थोड्याच वेळात खायची तयारी. 3-4 स्लॉट होते जास्तीत जास्त. चला मला वाटतं झालंय आपलं. झालंय. पहिला लॉट दिसतंय तयार दिसतंय. काढूया. काढ. डिशवरती जरा सर्व करून घेऊया. हवा सुटायला लागली रे. रात्री पाऊस येईल वाटतं. कालसारखी हवा सुटायला लागली. काल अशी सुटत होती. होय चला पहिला स्लॉट फुटतो ना. फुटतो. शेवटला टाक. आता नको ठेव बाजूला. ट्राय करू. तर पहिल्यांदा झालंय. पहिला स्लॉट झाला. आता दुसरा स्लॉट. आता काय टेन्शन नाही. आता पटापट होईल. पहिल्याच ह्याला राऊंडला जरा जास्त वेळ जातो. आता कसं तेल पण बघा. हे पहिलंच तेल आहे. आता नवीन तेल टाकलेलं नाही. हे बघा मस्त एकदम कौल फ्राय पार्टीची तयारी. आला कृष्णाचा. एकदम धमाल आणि मस्ती सुरू आहे. तेल कसं माहिती आहे एकदा टाकलं की टेन्शन नाही. साईडला नको टाकू. फक्त इकडे कॉर्नर ह्या बाजूलाच टाक. ते 3 काढ. हां काढून टाक. खावा नाही तर थंड होईल परत. खायलाच घ्यायचं आता. डायरेक्ट गरमागरमच खायचं तरच मजा. चला खाऊया का. बघूया. टेस्ट बघा. सोबत थोडीशी शेजवान चटणी आणलेली आहे बघा. जुगाड. गावठी जुगाड. प्लेट एकच आणलेली आहे त्यामुळे ती आम्ही बॅगवर घेतले. हा काहीतरी मुंडी हलवतोय. मस्त आहे. चांगलं आहे रे.
मजा आली? मस्त आहे. मस्त मस्त. ॲक्च्युली कौल फ्रायची मजाच एक वेगळी आहे. दिसतो बघा काय पेटले कोणाचं मस्त. हे नाही आचारी नाही तरी पण केलं. हां फास्ट एकदम, काय टेन्शन नाही. चला या कौल फ्राय खायला. मस्त आहे. सोबत थोडीशी शेजवान चटणी घेतलीत ना अजून अप्रतिम लागतं खायला. आता काय राऊंडवर राऊंड चालू राहतील. 3-4 राऊंड होतील आणि कलेजी आहे ती भाजलेली आहे. कलेजी आणि फेटा म्हणजे जो गांजा असतो तो शक्यतो फ्राय करू नका कौलावर, ते फुटतं. तर ते शक्यतो भाजून खावा आणि बाकीचं सगळं फ्राय करून खावा. तर आता थोडा वेळ पार्टी चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. या कौल फ्राय खायला या. चला कौल फ्राय खाऊन झाला आहे, आता निघालो आहे सर्व. रात्रीचे किती 11:30 वाजून गेलेत ना रे? 11:30 वाजलेत. 12 वाजायला आले? 12 वाजले. ओके. घरी जाताना इकडे इंग्ली दिसले. बहुतेक याच्यावरून एक टायर गेला असेल गाडीचा. कॉर्नरला हा बघा, इकडे रस्ता संपला आणि इथून टायर खाली चालली असेल. सगळ्यात बेकार विंचवाची जात म्हणजे इंग्ली चावली तर माणूस जागच्या जागी जाऊ पण शकतो. हे सगळं गावाला बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगायचो, आज अनुभवतो आहे. मग अशी साप दाखवला, आता ही इंग्ली. तरी विंचू असून दिसला नाही, बारीक विंचू आहेत. या बाजूला पाल बघा कशी आहे, वेगळीच आहे रे. रंगीबेरंगी आहे. शेपटी तिची तुटली होती पण तिला नवीन आले. इंटरेस्टिंग आहे. रंगतदार अशी पाल कधी बघितली आहे का? मला तर पहिला सापच वाटला लांबून. कशी आहे बघा एकदम. पाठीवर टेक्स्चर बघ, डॉट आले. शेपूट पण कसं आहे बघ, ते नांगी असते तसं आहे. नक सर नक हां तसे क्रिंगली वाले बेकार एकदम. पाय बघ ना केवढे वेगळे आहेत म्हणजे पालीसारखे एकदम नाही, वेगळे आहे जरा. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. 12-12:30 झालेत. तर रात्रीचं जेव्हा बाहेर जातो ना तर बऱ्याच वेळा सांगत असतो की पायाकडे वगैरे बघायचं, तर त्याची कारणं आज तुम्हाला समजली असतील. तर छान अशी कौल फ्राय पार्टी झाली. अचानक ठरलेली पार्टी. ज्या संध्याकाळी आम्ही फणस खात होतो तर पार्टी ठरली की बाबा करूया. आणि अचानक झटपट पार्टी करायची असेल तर कौल फ्राय सर्वात उत्तम पर्याय. तर चला मंडळी, आता पार्टी वगैरे मस्त झाले, घराकडे आलो आहे. रातकिड्यांचा आवाज रात्र होतं अशी वाढत जातो. तर चला आता रात्र पण बरीच झाले, झोपतो आता शांतपणे. उद्या भेटू. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.